रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात होत्या। ज्या ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची पालखी पोहोचेल त्या ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी नागरिकांकडून करण्यात होती आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे हा दिव्य घाटाचा जो टप्पा आहे तो अवघड दिव्य घाट असतो आणि दिव्य घाटातून पालखी ज्यावर जशी जशी वर येत असते तसं तसं एक विलोभनीय चित्र या दिव्य घाटात दिसून येतं। सगळे वारकरी हरिनामाचा जप करत विठुरायाचा जप करत आता दिव्य घाटातून वर येत आहेत आणि त्या दिव्य घाटातून वर आल्यानंतर पालखीचं एक दृश्य टिपण्यासाठी आपण पाहतोय की वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि आता पालखी जी आहे ती सासवडच्या दिशेने रवाना होते। आपण लोकांच्यातला उत्साह पाहतोय, वारकऱ्यांच्यात मोठा उत्साह असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातील नागरिक असतील किंवा एकूणच पुणे जिल्ह्यातील नागरिक असतील यांनी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं आणि आता आपण पाहतोय की पालखीचं दर्शन घेण्यासाठी अगदी लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी वारकरी असतील किंवा जिल्ह्यातील लोक असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेली आहेत आणि डोंगर भागात जरी आपण बघितलं तरी या दिव्य घाटातले जे दृश्य असतं ते दृश्य टिपण्यासाठी अनेक युवक डोंगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा हे जे दृश्य असतं ते दरवर्षी विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी हजारो नागरिक दिव्य घाटात येत असतात। आज देखील तीच स्थिती पाहायला मिळते। मोठ्या आनंदाने पालखी सोहळा पुढे चाललेला आहे। खरं तर